नमस्कार, माझे नाव संदेश किशन आटकर. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा का फुटत नाही. नमस्कार, माझं नाव आहे शिवाजी नामदेव चांदणे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा का फुटत नाही. नमस्कार, माझे नाव आहे शिवम आनंद कांबळे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ते टाचणी तरी पडली तरी फुगा फुटत नाही. माझे नाव आहे अवधूत आबाराव राडे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही का? साहित्य: 2 फुगे, चिकट टेप, सुई. हा आहे फुगा. टाचणी टोचली तर फुगा फुटतो का? बघा. फुटला का फुगा? हो. आता हे बघा, हे चिकट टेपचा फुगा. हे कशामुळे फुटला नसेल माहिती आहे का तुम्हाला? नाही. कारण पहिल्या वेळेस फुटतो, मात्र दुसऱ्या वेळेस फुटत नाही. फुग्याचा आत्मवेग जास्त भागाच्या हवा असेल तर बाहेर कमी भागाची हवा असते. पहिल्या वेळेच्या टाचणीमुळे छिद्र पडले व आत्मदाबामुळे रबर क्षणात फुग्याचे रबर अति जास्त दाबामुळे बाहेर पडले. जास्त वेगाने बाहेर पडल्यास कारण फुगा फुटतो. फुग्याला वरून चिकट टेप लावल्यामुळे फुग्याचे रबर पक्के चिटकते. टाचणी टोचल्यामुळे छिद्र पडते, मात्र चिकट पट्टीच्या आधारे रबर फुटत नाही व परिणामी फुगा फुटतो. धन्यवाद. माझे नाव गोविंद ढोळे. इकडे बघ. मी इयत्ता 5वी शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. साहित्य: 2 फुगे, एक चिकटपट्टी आणि सुई. आता मी ह्या फुग्याला सुई टोचवतो. फुटतो का? हो. असे मला आता चिकटपट्टी लावलेल्या फुग्याला टोचतो. फुटला का? नाही. असे का बरे? असे कशामुळे होते? कारण फुग्यावरून लावलेल्या चिकटपट्टीमुळे फुग्यावर रबर चिटकून पक्के बसते. चिकटपट्टी छिद्र पडते, मात्र चिकटपट्टीमुळे फक्त फुटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. माझे नाव रेहान रशीद सय्यद. मी इयत्ता 5वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. साहित्य: 2 फुगे, एक सुई आणि एक चिकटपट्टी. नमस्कार, माझे नाव तौफिक रशीद शेख. साहित्य: 2 फुगे, एक चिकटपट्टी, एक सुई. आता मी फुगा फोडणार आहे. हा फुगा फुटला हा फुगा फुटला का? नाही. हो. आता हा फुगा फुटला. चिकटपट्टीच्या रबरने. हा फुगा फुटला का? नाही. असे का होत असे बरे? कारण फुग्याला वरून चिकटपट्टी लावल्यामुळे फुग्याचा रबर चिकटपट्टीला पक्के चिकटते. टोचणी टोचल्यामुळे फुग्याला छिद्र पडते, मात्र चिकटपट्टीच्या आधारामुळे रबर फाटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे गणेश गुणाजी पांचाळ. मी इयत्ता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जी पपराशा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचवली तरी फुगा का फुटत नाही. प्रयोगाला लागणारे साहित्य: 2 फुगे, सुई, चिकटपट्टी. आता मी हे फुगा याला लावतो. काय होतंय? फुटला.
आता मी चिकटपट्टी आता ही मी चिकटपट्टी या फुग्याला लावतो. फुगा का फुटला नाही? माहित नाही. कारण फुग्यावरून चिटकवलेली चिकटपट्टी फुग्याचे रबर चिकटपट्टीला पक्के चिटकते. टाचणी टोचवल्यामुळे फुग्याला छिद्र पडते. मात्र चिकटपट्टीच्या आधारे फुग्याचे रबर फाटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. माझे नाव आहे सूर्यदत्त सूर्यवंशी. इयत्ता मी 7व्या वर्गात शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. नमस्कार, माझे नाव मानवी दिनव सूर्यवंशी. मी इयत्ता 7व्या वर्गात शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. साहित्य 2 फुगे आणि चिकट टेप आणि टाचणी. आता मी ही टाचणी या फुग्यावर टोचवते. फुगा फुटेल? फुटेल. फुगा फुटला? हो. आता मी चिकट टेप लावलेल्या फुग्यावर टाचणी टोचवते. फुटेल फुगा? फुटेल. फुगा फुटला का? नाही. असं कशामुळे होत असेल? माहित नाही. फुग्याचे रबर चिकटपट्टीला लावल्यामुळे फुग्याचे रबर चिकटपट्टीला गच्च चिटकते व टाचणी टोचल्यावर फुगा फुटत नाही. नमस्कार, माझे नाव सूरज गणेश कंटके. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहो. माझ्या प्रयोगाचे नाव टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. साहित्य 2 फुगे, टाचणी चिकटपट्टी. हा फुगा फुटला, परंतु हा फुगा फुटत नाही का? असे का होत असेल बरे? मी सांगतो. चिकटपट्टीचे चिकट जे असते ते चिपकून बसते, म्हणून फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मुस्कान शबीर सैयद. मी आता 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वस्तूचा गुरुत्व मध्ये काढणे. नमस्कार, माझे नाव सोनाली भीमराव हटकर. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वस्तूचा गुरुत्व मध्ये काढणे. साहित्य तार, पेन्सिल, पेन. आता मी पेनीला माझ्या बोटावर थांबविते. असं कशामुळे होतं तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण बोटाचे स्नायू बल वरच्या दिशेने तर पेनीवरील गुरुत्वीय बल खालच्या दिशेने काम करते. ह्या दोन्ही बलाच्या बाजू मात्र समान असल्यामुळे पेनीचे टोक बोटावर संतुलित होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सोनाली भीमराव हटकर. मी वर्ग 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. साहित्य 2 फुगे, टाचणी आणि चिकट टेप घ्या. आता मी हवाने भरलेल्या फुग्याला फोडते. फुगा फुटला का? आता मी चिकट टेप लावलेल्या फुग्याला फोडते. फुगा फुटला का? असे का बरे होते? फुग्याचे रबर चिकटपट्टीला लावल्यामुळे फुग्याचे चिकटपट्टीला पक्के चिपकते. टाचणी टोचल्यामुळे फुग्याचा छिद्र पडते. मात्र चिकटपट्टीला आधारामुळे रबर फाटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्वेता शंकर सूर्यवंशी. मी आज तुमच्यासमोर एक प्रयोग सादर करणार आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलतरंग. यासाठी लागणारे साहित्य 7 वाट्या, चम्मच आणि पाण्यामध्ये
आपण या वाट्यांवर चमचा आपटतो तेव्हा लहान कंपनी निर्माण होतात व जास्त पाणी भरलेल्या पाण्यात कंपनी तयार. माझे नाव वैष्णव विश्वनाथ कस्तुरे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. साहित्य: एक सुई, एक फुगा, चिकटणी. आता हे मी फुगा फोडते. हे फुटल का? हो, हे फुटला. आता दुसरा घेतला. याला चिकट टेप लावलेली आहे. चिकट टेपच्या ह्याच्यात एक दोरा खुपसते. फुटला का फुगा? नाही, कारण फुग्याला वरून चिटकपट्टी लावलेली. नमस्कार, माझे नाव आरती तुगानाथ ठोंबरे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे जिपप्रा शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलतरंग. लागणारे साहित्य: एक चम्मच, 7 वाट्या आणि पाण्यामध्ये मिसळलेली पिवळी हळद. आता मी पाणी वाट्यामध्ये टाकते. आता मी याच्यावर मारते. कारण जेव्हा आपण वर चमचा आपटतो तेव्हा लहान कंपनी निर्माण होतात. यामुळे ध्वनी तरंगीत निर्माण होतात जे ज्या पाण्यावरून प्रवास करतात. जास्त भरलेल्या पाण्यात कमी कंपनी निर्माण होतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे साई हरिचंद्र मुंडे. मी आता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा का फुटत नाही. साहित्य: 2 फुगे व एक सुई, चिकट टेप. नमस्कार, माझे नाव प्रकाश आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. साहित्य: 2 फुगे, चिकट टेप, सुई. नमस्कार, माझे नाव तौफिक रशीद शेख. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहोत. प्रयोगाचे साहित्य: 2 फुगे, एक चिकट टेप आणि एक सुई. आता मी या फुग्याला सुई टोचतो. फुटेल का? हो. आता मी या चिकट टेप लावलेल्या फुग्याला फुटतो. फुटला का? नाही, कारण फुग्याला वरून चिकट टेप लावल्यामुळे फुग्याचे रबर चिकट टेपचा पक्के चिकटलेले आहे. टोचल्यामुळे फुग्याला दृष्ट पडत मात्र चाचणीच्या आधारामुळे खोल पटीत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. माझे नाव आयुधा कायबा मुदगले. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलतरंग. यासाठी साहित्य: ग्लास, पाणी, रंग, चमचा. आता मी ह्या चमच्याने हे ग्लास वाजवते. कोणत्या ह्याच्यात जास्त आवाज येतो? छोट्या. कोणत्या ह्याच्यात कमी आवाज येतो? मोठ्या. अशी कशामुळे होत असेल? माहित नाही. कारण ग्लासामध्ये
कमपटेने तयार होते. धन्यवाद. गो. नमस्कार, माझे नाव विद्या काळबा मुरगुले. मी इयत्ता 5वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलतरंग. ह्यासाठी साहित्य: 1 चम्मच, 6 ग्लास, रंग आणि पाणी. आता मी या चम्मचने हे ग्लास वाजवते. कोणत्या ग्लासचा जास्त आवाज येतो? छोट्या. आणि कोणत्या ग्लासचा कमी आवाज येतो? मोठ्या. हे कारण कशामुळे होत माहित नाही. कारण ग्लासामध्ये कम पेडणे तयार होते. पाण्यावर तरंगून आवाज येतो म्हणून. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आरती तुकाराम फंबरे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे जिपप्रा शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा का फुटत नाही. लागणारे साहित्य: 2 हवाने भरलेले फुगे, टाचपीठ. आता मी फुगा फोडते. हवाने भरलेला फुगा फोडते. फुटला का? हो. आता मी चिकट टेप लावलेला फुगा फोडते. फुटला का? नाही. असे कशामुळे होते माहित आहे का तुम्हाला? नाही. कारण की फुग्याची रबर चिकटपट्टीला लावल्यामुळे फुग्याची चिकटपट्टीला पक्क चिटकून टाचणी टोचल्यामुळे फुग्याला छिद्र पडते. मात्र फुग्या चिकटपट्टीच्या आधारामुळे रबर फाटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्वेता शंकर सूर्यवंशी. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. मी आज तुमच्या समोर एक प्रयोग सादर करणार आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य: सर्वप्रथम 2 फुगे, चिकटपट्टी व टाचणी. आता मी एक हवेने भरलेला फुगा घेईन व त्यावर टाचणी टोचवेल. काय झाले? फुगा फुटला. आता मी एक हवेने भरलेला फुगा घेईन व त्यावर चिकटपट्टी चिटकवेन. आता मी त्यावर टाचणी टोचवली. हा फुगा फुटला का? फुटला नाही. असे कशामुळे होत असेल बरे? कारण या फुग्यावर चिकटपट्टी चिटकते. या फुग्यावर चिकटपट्टी पक्की चिटकते म्हणून या चिकटपट्टीच्या आधारे फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर नवनाथ मुदगले. मी इयत्ता 7वी शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी पण फुगा फुटत नाही. नमस्कार, माझे नाव नारायण रघुनाथ ढवळे, वर्ग 5वा. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. लागणारे साहित्य: 2 फुगे, 1 सुई, चिकटपट्टी. आता बघा मी हे त्याच्यात बिन चिकटपट्टीच्या फुग्याला करतो. फुटला का? हो. असे कशामुळे होत आहे? आता बघा मी चिकटपट्टीच्या फुग्याला हे करतो, टोचतो. फुटला का? नाही. असे कशामुळे होत आहे माहित आहे का? नाही. फुग्याला वरून चिकटपट्टी लावल्यामुळे फुग्याचे रबर चिकटपट्टीला चिटकते. टाचणीमुळे फुग्याला छिद्र पडते. मात्र चिकटपट्टीच्या टाचणीमुळे फुग्याला छिद्र पडते. मात्र चिकटपट्टीच्या आधारामुळे रबर फाटत नाही व फुगा फुटतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मोतीराम सुंदर लवडे. मी त्या 5वी शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. नमस्कार, माझे नाव भक्ती मर्यादा ढोळे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. लागणारे साहित्य: सुई, 2 फुगे आणि चिकटपट्टी. आता मी चिकटपट्टी चिटकवतो.
आता पहा हा फुगा फुटतो का? हो. आता हा फुटतो का पहा. चिकटपट्टी लावली आता फुटतो का? नाही. फुटला का? नाही. असे कशामुळे? माहित नाही. फुग्याला वरून चिकटपट्टी लावल्यामुळे फुग्याचे रबर चिकटपट्टीला चिटकते. टाचणी टोचल्यामुळे फुग्याला छिद्र पडते, मात्र चिकटपट्टीतील आधारामुळे रबर फुटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. माझे नाव सिद्धेश्वर हरिहर कस्तुरे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचविला तरी फुगा फुटत नाही. साहित्य: फुगा, टाचणी, चिकटपट्टी. एक घ्या फुगा व तो फुगवत राहा. आता फुग्याला टाचणी टोचवा, काय होते ते निरीक्षण करा. परंतु एक फुगा घ्या व तो फुगवत होता. आता फुगायला 1 इंच अंतराची चिकटपट्टी चिटकवा व टाचणी टोचवा, काय होते ते बघा. पहिल्या वेळेस फुगा फुटतो, मात्र दुसऱ्या वेळेस फुगा फुटत नाही. फुग्या अंतरा जास्त दाबाची हवा बाहेर कमी दाबाची हवा असलेले पहिल्या वेळेस टाचणीमुळे फुग्याला छिद्र पडतं व आतील दाबामुळे. आता बघा मी टाचणी टोचवितो. काय झालं काय लक्षात? फुग्याचे दाबातून आतील जास्त दाबाची हवा बाहेर पडते. हवा जास्त वेगाने बाहेर पडल्यामुळे आवाज करून फुटतो. नमस्कार. नमस्कार, माझे नाव मुस्कान शबीर सय्यद. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलतरंग. साहित्य: 1 चमच 7 वाट्या पाण्यामध्ये मिसळलेली हळद. मी पाणी वाट्यांमध्ये टाकते. आता मी वाट्यांना वाजविते. कारण जेव्हा आपण वर चमचा आपटतो तेव्हा लहान कंपने निर्माण होतात. त्यामुळे ध्वनी तरंगी निर्मिती होते जे पाण्यावरून प्रवास करतात. जास्त भरलेल्या पाण्यात कमी कंपने तयार होतात. धन्यवाद. मी आता 5वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही. ह्यासाठी साहित्य: फुगा, चिकटपट्टी आणि सुई. आता मी ही चिकटपट्टी फुग्याला लावते आणि ही सुई इथं खुपसवते. बघा, हे कारण फुग्याला वरून चिकटपट्टी लावल्यामुळे फुग्याचे रबर चिकटपट्टीला पक्के चिटकते. टाचणी टोचल्यामुळे फुग्याला छिद्र पडते, मात्र चिकटपट्टीच्या साधारामुळे रबर फाटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव
मुस्कान शबीर सय्यद. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे टाचणी टोचली तरी फुगा का फुटत नाही. साहित्य 2 फुगे, सुई, चिकटपट्टी. एक हवाने भरलेला फुगा आणि एक चिकट टेपने चिकटवलेला फुगा. आता मी हवाने भरलेल्या फुगाला फोडते. फुटला का? हो बोला. हो. आता चिकट टेप लावलेल्या फुगाला मी हे सुई टोचवते. हा फुगा फुटला का? नाही. असे कशामुळे होते तुम्हाला माहिती आहे का? कशामुळे? कारण फुग्याचे रबर चिकटपट्टी लावल्यामुळे फुग्याचे चिकटपट्टीला पक्के चिकटते. टाचणी टोचल्यामुळे फुग्याला छिद्र पडते. मात्र चिकटपट्टीच्या आधारामुळे रबर फाटत नाही व फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संबोधी अनिल गोडबोले. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे तेलाच्या गोळ्याची गंमत. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. लागणारे साहित्य काचेचा ग्लास, साखर, तेल. आता मी पाणी ग्लासमध्ये टाकते. नंतर मी तेल टाकते. नंतर मी साखर टाकते. साखर हळूहळू टाकते. हे बघा, हे कशामुळे होते तुम्हाला माहिती आहे का? नाही, कारण तेलाच्या पाण्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते व पाण्याचा अंगी असणाऱ्या उदाहरण गुणधर्मामुळे साखरेची गोळे वर येताना दिसतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संबोधी अनिल गोडबोले. मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा फुटत का नाही. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. लागणारे साहित्य पाण्याने भरलेला फुगा, काचेचा ग्लास. मी आता हा ग्लास बॉल ठेवून बघते ग्लास मध्ये जातो का नाही. आता बघा, तो फुगा नाचतो. हे बघा, आता हे फुगा मी टाकते याच्यात. फुगा डान्स करतो का? हो, कारण उष्णतेमुळे पदार्थाचे प्रकरण होते व ज्वालासाठी हवेतील ऑक्सिजन जसे त्यांच्या यांत्रिक परिणाम होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अक्षरा बालाजी वस्तुने. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा का फुटत नाही. नमस्कार, माझे नाव अनुजा हसन जाधव. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा शाळा दगडगाव. मी आज तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे. त्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा का फुटत नाही. ह्या प्रयोगासाठी साहित्य लागणार आहे हवाने भरलेला फुगा आणि माचीस. पाण्याने भरलेला फुगा. आता बघा, मी हवाने भरलेला फुगा याच्यावर धरते. फुटतो का? हो. हा पाण्याने भरलेला फुगा. बघा, मी पाण्याने भरलेल्या याच्यावर फुगा धरते. हे फुटत नाही कारण की पाणी उष्णता शोषून घेते म्हणून फुगा फुटत नाही. धन्यवाद.